नमो बुद्धाय जय भीम. जगण्याची कला विपश्यना साधना या पुस्तकातील अध्याय क्रमांक 6 म्हणजेच एकाग्रतेची शिकवणूक म्हणजे समाधी याचे आज आपण वाचन करणार आहोत. शीलाच्या अभ्यासाने आपण शाब्दिक व शारीरिक कर्मावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या दुःखाचे खरे कारण आपल्या मानसिक क्रियात असते. आसक्तीने, द्वेषाने व दुष्ट विचाराने मन खदखदत असताना फक्त आपल्या शाब्दिक व शारीरिक क्रियांवर घातलेले बंधन काय कामाचे? अशा मनाच्या द्विधा अवस्थेत आपण आनंदी वा सुखी कशी होणार? कधी ना कधी आसक्ती वा द्वेष उफाळून वर येणारच. त्यामुळे आपला शीलभंग होऊन आपण आपले व इतरांचे नुकसान करणारच. अहितकारी कर्मे करणे हे योग्य नाही. हे नुसते बौद्धिक स्तरावर समजून उपयोगाचे नाही. आजपर्यंत 1000 वर्ष प्रत्येक पंथाने शील सदाचाराची शिकवण दिली आहे. तरीसुद्धा जेव्हा मोहाचा क्षण येतो तेव्हा मनावरील नियंत्रण सैल होते व शीलभंग होतो. मद्यपान करणाऱ्यांना मद्य हे आपल्याला अपायकारक आहे हे पक्के माहीत असते, पण जेव्हा अभिलाषा निर्माण होते तेव्हा दारू पिऊन तो बेहोश होतोच. मनावर नियंत्रण नसल्यामुळे तो आपल्याला आवरूच शकत नाही. पण जेव्हा आपण मनाच्या अपायकारक हानिकारक क्रिया आपल्या नियंत्रणात आणण्यास शिकतो तेव्हा त्या प्रकारच्या शाब्दिक व शारीरिक क्रिया आपोआपच नियंत्रणात आणणे सोपे होते. कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्यामुळे आपण त्याच्याशी मानसिक स्तरावर सामना केला पाहिजे, आणि असे करण्यासाठीच आपण भावना केली पाहिजे. भावना याचा शब्दशः अर्थ मानसिक प्रगती असा आहे. त्याचा सर्वसाधारण अर्थ ध्यानधारणा असा आहे. भगवान बुद्धांच्या काळातील भावना या शब्दाचा खरा अर्थ कालाच्या ओघात त्याचा अभ्यास कमी झाल्याने अस्पष्ट झाला. अलीकडच्या काळात या शब्दाचा वापर सर्व प्रकारचा आध्यात्मिक, मानसिक व सांस्कृतिक विकास या अर्थाने केला जातो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, प्रवचने देणे, धार्मिक चर्चा श्रवण करणे अथवा धर्मविचारांचे चिंतन करणे यासाठी देखील या शब्दाचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे इंग्रजी भाषांतरात हा शब्द फारच संदिग्धपणे वापरला जातो. त्यात मानसिक विश्रांती, दिवास्वप्ने, मुक्त मैत्री यापासून स्वतःच्या संमोहनापर्यंत सगळ्या गोष्टी येतात. हे सर्व अर्थ भगवान बुद्धांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थापासून फारच दूर आहेत. त्यांना ह्या शब्दाचा अर्थ मनाचा विशिष्ट व्यायाम व मनाच्या एकाग्रतेचा व शुद्धीकरणाचा सुयोग्य विधी असाच अभिप्रेत होता. भावना या शब्दात 2 प्रकारच्या शिकवणुकीचा समावेश होतो. एक म्हणजे एकाग्रता वा समाधी व दुसरी म्हणजे प्रज्ञा. एकाग्रतेच्या अभ्यासालाच मानसिक शांततेचा विकास, समता भावना म्हणतात व प्रज्ञेला अंतर्दृष्टीचा विकास म्हणजेच विपश्यना भावना असे म्हणतात. भावनेच्या अभ्यासाची सुरुवात आर्य अष्टांग मार्गाच्या 2ऱ्या भागात सांगितलेल्या एकाग्रतेपासून होते. एकाग्रता हीच आपल्या मानसिक क्रियांवर नियंत्रण आणणारी व आपल्याला आपल्या स्वतःचे मालक, नियंत्रक बनण्यास शिकवणारी हितकारी क्रिया आहे. या शिकवणुकीतच सम्यक प्रयत्न, सम्यक सजगता म्हणजे जागरूकता, जाणीव आणि सम्यक एकाग्रता यांचा समावेश होतो. सम्यक प्रयत्न. योग्य प्रयत्न ही भावनेच्या अभ्यासाची पहिली पायरी आहे. मन हे अतिशय वेगाने अविद्या, राग व द्वेष यांच्या नियंत्रणात वाहत जाते, त्यांच्या अधीन होते. आपण त्याला एकाग्र व स्थिर करावयास शिकवले पाहिजे. स्थिर मन हे खऱ्या स्वभावाचा अतिशय सूक्ष्म स्तरावरचा अभ्यास करण्याचे, आपल्या मनावरचा परंपरागत पगडा घालवण्याचे व जुने संस्कार दूर करण्याचे अतिशय उपयुक्त असे साधन आहे. ज्या डॉक्टरांना रोग्याच्या आजाराचे निदान करावयाचे आहे ते रोग्याच्या रक्ताचा नमुना घेऊन प्रथम तो सूक्ष्मदर्शकाखाली ठेवतात. रक्ताचे निरीक्षण करण्यापूर्वी डॉक्टर तो सूक्ष्मदर्शक प्रथम वर खाली करून त्याचा केंद्रबिंदू रक्ताच्या नमुन्यावर स्थिर करतात. नंतर त्या रक्ताची तपासणी करून त्याचे योग्य निदान करून रोगाचे कारण शोधून रोग्यास योग्य ते औषध दिल्यावरच त्याला रोगमुक्त करणे डॉक्टरांना शक्य होते. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीवर आपले मन केंद्रित करून स्थिर करावे लागते आणि मगच आपण त्याचा सूक्ष्मतम सत्य संशोधनाचे साधन म्हणून उपयोग करू शकतो. भगवान बुद्धांनी मनाच्या एकाग्रतेसाठी त्यांच्याकडे येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना उपयोगी होतील असे वेगवेगळे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यातल्या त्यात जो सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडला व बुद्धाने स्वतः ज्या विधीचा उपयोग केला तो आहे आनापानसती, श्वासोश्वासाची सजगता.
श्वासोच्छ्वास ही गोष्ट प्रत्येकाला अगदी सहज उपलब्ध असणारी आहे, कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण प्रत्येकजण सतत श्वासोच्छ्वास करीत असतो. म्हणून हे सार्वजनिक व सर्वमान्य असे ध्यानाचे साधन होऊ शकते. साधक हा सुरुवातीला आपल्या सोयीस्कर अशा आसनात मानपाठ सरळ ठेवून बसतो व आपले डोळे बंद करून घेतो. त्याने ध्यानासाठी वर्दळीपासून दूर व एकांत अशा एखाद्या खोलीची निवड करावी, म्हणजे मनाची एकाग्रता भंग होणार नाही. बाह्य जगातून आपले मन काढून त्याला अंतर्मुख करताना त्याच्या असे लक्षात येईल की आपला श्वास ही सगळ्यात पटकन लक्षात येणारी गोष्ट आहे. मग त्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे सहज साध्य होईल. नासिकेतून हवा आत कशी येते, ती बाहेर कशी जाते याचे निरीक्षण करता येईल. आनापान हा काही प्राणायामाचा अभ्यास नाही, तर हा जागृतीचा, सजगतेचा अभ्यास आहे. यात श्वासावर नियंत्रण करावायचे नाही, तर तो स्वाभाविक कसा आहे त्याबद्दल आपली सजगता वाढवायची आहे. तो लांब म्हणजे दीर्घ आहे की आखूड, रस्व, जड आहे की हलका, हळूवार आहे की जोराचा याचे फक्त निरीक्षण करावायचे आहे. त्यात मुद्दाम बदल घडून आणायचा नाही. जेवढी शक्य आहे तेवढी अखंडता या निरीक्षणात आणावयास पाहिजे. सातत्य आणावयास पाहिजे. ही सातत्याची शृंखला भंग होणार नाही याबद्दल सतत सावधानता राखली पाहिजे. एकदा ध्यानास सुरुवात केली म्हणजे त्यात सातत्य आणणे किती अवघड आहे हे आपल्या लक्षात येईलच. श्वासावर आपले मन केंद्रित करता क्षणीच आपल्याला आपल्या दुखणाऱ्या पायाची वेदना जाणवू लागते. त्रास होऊ लागतो. खोडसाळ विचार बाजूला करण्याच्या प्रयत्नातच आपल्या लक्षात येते की एक विचार बाजूला केला की बाकी हजारो विचार उफाळून डोके वर काढतात. जुन्या आठवणी, बांधलेले मनोरे, आशा, आकांक्षा, भीती यापैकी एखादी गोष्ट वर उफाळून येते व बऱ्याच वेळाने श्वासापासून आपण पूर्णपणे भरकटलो आहोत याची जाणीव आपल्याला होते. पुन्हा आपण संकल्प करून श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करावयाचे म्हटले तर थोड्या वेळातच आपणाला चकून मन आपल्या नियंत्रणातून सुटून गेले आहे हे आपल्या ध्यानी येते. येथे आवर कोण घालणार? एखादा अवकळ मुलगा खेळताना कसा एक खेळणे खेळतो, कंटाळतो, मग दुसऱ्या खेळण्याकडे धाव घेतो, कंटाळतो, तिसऱ्या खेळण्यामागे जातो, कंटाळतो, त्याप्रमाणे ही साधना सुरू केल्यावर लवकरच आपल्या असे स्पष्ट लक्षात येते की आपले मनही त्या मुलासारखे चंचल, नटखट आहे. ते एका विचारावर स्थिर राहतच नाही. सतत ह्या विचारावरून त्या विचारावर कोलांट्या घेतच असते. या कल्पनेवरून त्या कल्पनेवर वर्तमान सत्यापासून नेहमीच दूर पळत असते. चंचलता हा मनाचा स्थायी भाव झाला आहे. आतापर्यंतच्या जगण्यात अशा वागण्याची त्याला सवयच जडली आहे. पण एकदा का आपण आपल्या सत्य स्वभावाचे संशोधन सुरू केले की मनाची वर्तमान क्षणापासून पळून जाण्याची सवय थांबते की नाही पहा. ती थांबलीच पाहिजे. आपल्या मनाच्या सवयीचा साचा बदलून सत्याबरोबर राहायला त्याने शिकलेच पाहिजे. मनाची ही सवय मोडण्याची सुरुवात श्वासावर सारे लक्ष केंद्रित करायला लावून करावायचे आहे. जेव्हा मन दिलेल्या कामापासून पळाले आहे आपल्या लक्षात येईल तेव्हा त्याला परत त्याला शांतपणे धीराने कामाला लावले पाहिजे. या प्रयत्नात आपण परत अयशस्वी झालो तरी पुन्हा प्रयत्न करून मनाला ताळ्यावर आणले पाहिजे. हसत कोणत्याही प्रकारचा ताण, निराशा न आणता मनाला नवीन वळण लावण्याचा अभ्यास सतत करत राहिले पाहिजे. कारण आयुष्याची सवय काही थोड्या मिनिटातच दूर होणारी नसते. ह्या कामाला प्रयत्नाचे सातत्य, चिकाटी, शांतपणा व धैर्य लागतेच. अशा प्रकारे सत्याबद्दलची सजगता वाढू लागते आणि यालाच सम्यक प्रयत्न असे म्हणतात. भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे सम्यक प्रयत्न सांगितले आहेत. 1. दुष्ट विचार किंवा दुर्भावना यांचा मनात उदयच होऊ न देणे. 2. मनात त्यांची निर्मिती होत असेल तर त्यांना दूर करणे. 3. आतापर्यंत निर्माण न होणाऱ्या सद्भावना निर्माण करणे. 4. सद्भावना निर्मितीचे सातत्य टिकवून ठेवणे, त्यांचा विकास करणे व हा विकास उत्कृष्टतेपर्यंत पोहोचणे. श्वासोच्छवासाच्या अभ्यासाने आपला वरील 4ही प्रयत्नांचा अभ्यास होत असतो. आपण साधनेत बसतो तेव्हा कोणत्याही विचारांची ढवळाढवळ होऊ न देता मन श्वासावर केंद्रित करतो. असे करताना आपण आपल्या मनात सद्भावनेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करतो व त्यात सातत्य आणून स्वतःची सजगता स्थिर करतो. आपण मनाला विचलित होण्यापासून, विचारात हरवून जाण्यापासून, तसेच भासमान सत्यात रमण करणाऱ्या
स्वभावापासून जाणीवपूर्वक परावृत्त करतं. कदाचित एखादा खोडसाळ विचार आलाच तर त्याचा पाठपुरावा न करता आपण मनाकडून श्वासोच्छवासात मार्फत निरीक्षणाचे कार्य परत सुरू करतो. अशा प्रकारे आपण एकाच गोष्टीवर केंद्रित होऊन स्थिर होण्याची व ज्या गोष्टींमुळे या स्थितीला बाधा येते त्या दूर करण्याची मनाची क्षमता वाढवत असतो. मनाच्या एकाग्रतेसाठी या दोन्ही गुणांची फार आवश्यकता आहे. सम्यक सजगता म्हणजे जागरूकता. श्वासोच्छवासाचे निरीक्षण हे सम्यक सजगतेचे आणखी एक साधन आहे. आपणास आपल्याबद्दलच्या सत्याचे ज्ञान नसल्यामुळे आपण काय करतो ही जाणीव आपल्याला नसते व आपण अंध प्रतिक्रिया करीत असतो. या अज्ञानातूनच दुःखाचा वृक्ष उभा करतो. आपले मन सदैव अतिरंजित कल्पनांच्या मृगजळामागे धावत असते. सध्याच्या सुखाच्या व दुःखाच्या अनुभवांना सोडून भविष्याची कल्पना, भीती यानेच आपले मन सदैव पछाडलेले असते. भविष्याबद्दल त्याला जास्त उत्सुकता दिसते आणि अशा भविष्याच्या रागद्वेषात गुंतल्यामुळे वर्तमानाची दखलच मन घेत नाही. आता आपण काय करत आहोत याची आपल्याला पर्वाच नसते. तरी देखील निश्चितच आपल्या दृष्टीने हा क्षण, हा वर्तमान फारच महत्त्वाचा असतो. आपण भूतकाळात जगू शकत नाही कारण तो पूर्णपणे संपलेला असतो. आपण भविष्यातही जगू शकत नाही कारण तो पूर्णपणे आपल्या आवाक्याबाहेरचा असतो. असे जर आहे तर आपण फक्त वर्तमान काळातच जगू शकतो नाही का? आपण आपल्या वर्तमान कृत्याबद्दल जर अनभिज्ञ असलो तर आपणाकडे आपल्या त्याच चुका परत करीत राहण्याचा दोष येईल व भविष्याबद्दलची आपली स्वप्ने आपल्याला कधी साकार करता येणार नाही. पण वर्तमान काळाबद्दल जागृत राहण्याची आपली क्षमता जर आपण विकसित केली तर आपण आपल्या भूतकाळाच्या अनुभवाचा उपयोग आपल्या भविष्याला दिशा देण्यासाठी करून घेऊ शकतो व त्यातून आपली भविष्यातील योजना साकारू शकतो. धर्म हा आत्ता आणि इथेच मार्गदर्शक होणारा आहे, उपयोगी पडणारा आहे. आपल्याला आपल्या सध्याच्या क्षणाची सत्यता जाणण्यासाठी, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयोग पडेल अशा साधनाविधीची खरी गरज आहे. आनापानसती हा असाच साधनाविधी आहे की जो आपल्याला चालू घडीच्या सत्याबद्दल जागृत बनवतो. ह्या विधीचा अभ्यास आता व इथल्या क्षणाबद्दल आपली सजगता, जागरूकता विकसित करतो. या क्षणाला आत येणारा श्वास, या क्षणाला बाहेर जाणारा श्वास यांच्या निरीक्षणाच्या सवयीमुळे आपण ह्या क्षणाबद्दल जागृत होतो, सजग होतो. श्वास निरीक्षणाचे दुसरे कारण म्हणजे आपल्याला अंतिम अनुभव घ्यावयाचा आहे. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्याला आपल्याबद्दलच्या ज्ञानाचा शोध घेता येईल. जे अज्ञात आहे ते ज्ञात होईल. आपल्या ज्ञात व अज्ञात मनातील पडदा दूर होण्यास ते उपयुक्त ठरेल. कारण श्वासोच्छवास ही क्रिया मुद्दाम, जाणीवपूर्वक व आपोआप अशा दोन्ही प्रकारे करता येते. आपण एखाद्या विशिष्ट प्रकाराने श्वासोच्छवास करू शकतो, श्वासोच्छवासावर नियंत्रण आणू शकतो. काही क्षणापुरता आपण तो थांबवू शकतो. इतकेच काय, पण आपण त्यावरील आपले नियंत्रण काढून घेतले की तो आपोआप आपल्या सूचनेशिवाय नैसर्गिकपणे चालू राहतो. उदाहरणार्थ, आपण मुद्दामच आपले लक्ष सहज केंद्रित करण्यासाठी थोड्या वेगाने श्वास घेणे चालू केले. लक्ष श्वासावर स्थिरावल्यावर, त्यात स्पष्टता आल्यावर आपण श्वासावरचे नियंत्रण काढून त्याला त्याच्या नैसर्गिक गतीप्रमाणे जलद व मंद, उथळ वा खोल व आखूड, जड वा हलका होऊ देतो. त्यानंतर आपण त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवायचे नाही. फक्त जे काही आपोआप होते आहे, स्वाभाविकपणे होते आहे, त्याबद्दल जागरूकता मात्र ठेवायची. श्वासोच्छवासाबाबत जागरूक असल्याचा तिसरा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे राग, द्वेष व अविद्या यांच्या निर्मितीपासूनच आपण जागृत असलो तर त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेमुळे आपण त्यांच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकतो. विकारमुक्तीच्या या कामात श्वास आपल्याला चांगलीच मदत करू शकतो. कारण आपल्या मानसिक क्रियांचे प्रतिबिंबच श्वासोच्छवासात पडत असते. जेव्हा आपले मन शांत व निश्चल असते तेव्हा श्वासाची गती नियमित व हळूवार असते. या उलट जेव्हा मनात विध्वंसक विचार जन्मतात, मग ते क्रोधाचे, तिरस्काराचे, भीतीचे किंवा वासनेचे असोत, श्वास आपली नेहमीची गती बदलून क्षुब्ध, जड व जलद होतो. अशा प्रकारे श्वासोच्छवास आपल्याला आपल्या मनाच्या स्थितीची पूर्वसूचना देतो व येणाऱ्या घटनेची
योग्य पद्धतीने सामना करण्याची तयारी आपण करू शकतो. श्वासाची सजगता विकसित करण्यात अजून एक फायदा आहे. आपले मन सर्व प्रकारच्या विध्वंसक विचारापासून मुक्त करणे हे आपले ध्येय आहे. या ध्येयाकडे नेणारी आपली प्रत्येक कृती ही आपल्याला शुद्धतेकडे व सत्कृत्याकडे नेणारीच असली पाहिजे. समाधीच्या विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेतही ध्यानाचे साधन शुद्ध व सत्य असावयाच पाहिजे व श्वास हे त्यासाठी अगदी योग्य साधन आहे. आपल्याला श्वासाबद्दल राग वा द्वेष, अभिलाषा वा तिटकारा असूच शकत नाही. श्वास हा भ्रामक कल्पनांपासून खूप दूर अशी संपूर्ण सत्य गोष्ट आहे आणि म्हणूनच तो ध्यानासाठी अगदी योग्य असे साधन आहे. ज्या क्षणी मन श्वासोच्छवासावर केंद्रित केलेले असते तेव्हा ते राग, द्वेष, अविद्या यांच्यापासून पूर्णपणे मुक्त असते. हा क्षण कितीही लहान असला तरी खूपच शक्तिशाली असतो. तो पूर्वसंस्काराचे आव्हान पेलण्यास मनाला समर्थ बनवतो. पूर्वी गोळा केलेल्या संस्काराच्या गाठी सोडण्यास तो सुरुवात करतो. त्या शरीरावर किंवा मनात विविध अडचणींच्या स्वरूपात बाहेर पडतात व आपल्या सत्य संशोधनाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. आपल्या प्रगतीसाठी कधीकधी आपण उतावळे झाल्याचा अनुभव येतो. ही एक प्रकारची अभिलाषाच असते. या उलट कधी आपली प्रगती फारच मंद आहे असे वाटून आपण संतापतो, निराश होतो व तिटकाऱ्याचा, द्वेषाचा अनुभव येतो. केव्हा आळस भेडसावतो व ध्यानास बसल्याबरोबरच डुलक्या येऊ लागतात. काही वेळा आपण इतके प्रक्षुब्ध होतो की ज्ञान टाळण्यासाठी काहीतरी सबबी शोधू लागतो. केव्हा संशयखोर वृत्ती उफाळून येते व आपली साधनेची इच्छाच मारून टाकते. कधीकधी या शिकवणुकीविषयी व शिक्षकांविषयी मला नाना शंका ग्रासून टाकतात. आपल्या साधनेच्या क्षमतेबद्दलही मन संशयित होते. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा विपश्यना साधनेचा अभ्यास एकदाचा बंद करावा असेही वाटू लागते. अशा परिस्थितीत मात्र एक गोष्ट खात्रीने मनात बाळगा की अशा अडचणी आपण करीत असलेल्या श्वासोच्छवासाच्या साधनेतील झालेल्या प्रतिक्रिया म्हणूनच उद्भवल्या आहेत. प्रयत्नांची निरंतरता जर आपण टिकवू शकलो तर ही परिस्थिती पण निघून जाईल. असं झाले तर आपले काम अधिक सुलभ होईल, कारण अभ्यासाच्या सुरुवातीलाच जुन्या संस्काराचे काही थर आपण आपल्या मनावरून दूर करण्यात यशस्वी झालो आहोत. अशा प्रकारे श्वासाच्या जाणीवेच्या अभ्यासात सुद्धा आपण आपल्या मनाच्या शुद्धीकरणास सुरुवात केली व मुक्तीच्या मार्गात प्रविष्ट झालो. सम्यक समाधी म्हणजेच एकाग्रता. श्वासावर सगळे लक्ष केंद्रित करून वर्तमान क्षणाच्या सजगतेचा विकास करणे, क्षणाक्षणांनी ही जागरूकता टिकवून शक्य तेवढी लांबवणे, तिचा कालावधी वाढवणे म्हणजेच सम्यक समाधी. सामान्य जीवनातील दैनंदिन कामात एकाग्रतेची जरुरी असतेच, पण ही एकाग्रता म्हणजे सम्यक एकाग्रताच असावी लागते असे नाही. आपण आपली भीती घालवण्यासाठी किंवा शारीरिक सौख्यासाठीही एकाग्रतेने काम करतो. बिळातून बाहेर येणाऱ्या उंदराच्या शिकारीसाठी मांजर देखील आपले सगळे लक्ष तिथे लावून उंदराची वाट पाहत टपून बसते. पाकिट मारणारा पाकिटावर अगदी एकाग्रतेने ते लांबवण्यासाठी संधी मिळण्याची वाट पाहत असतो. लहान मुलगा रात्री खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी दैत्य दबा धरून बसला आहे या कल्पनेने भयंकर भीतीने बघत असतो. यापैकी कोणतीही एकाग्रता आपल्याला मुक्तावस्थेत नेणारी सम्यक एकाग्रता होऊ शकत नाही. समाधीच्या केंद्रस्थानी असणारे साधन हे सर्व प्रकारच्या रागापासून, सर्व प्रकारच्या द्वेषापासून, सर्व प्रकारच्या भ्रामक कल्पनांपासून दूर असले पाहिजे. श्वासाच्या सजगतेचा अभ्यास करण्यास त्याचे अखंडित सातत्य टिकवणे किती अवघड आहे याची चांगलीच कल्पना येते. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्याचा कितीही पक्का निर्धार केला तरी नकळत मन सटकून जाते. आपण एखाद्या दारुड्यासारखे आहोत असे वाटते. तो सरळ चालण्याचा प्रयत्न करतो, पण सारखा ह्या किंवा त्या बाजूला जोकांड्या खातच असतो. खरे तर आपल्यालाही आपल्या अज्ञानाने व अतिरंजित कल्पनाने बेहोशी आलेली असते व म्हणूनच आपण भूत, भविष्य, राग वा द्वेष या बाजूंना जोकांड्या खात असतो. दीर्घ सजगतेतील सातत्याच्या सरळ रस्त्यावर आपण चालू शकत नाही. ध्यानसाधनेचे साधक म्हणून आपण जेव्हा अशा अडचणींशी सामना करतो तेव्हा आपल्याला निराशेने घेरणे उपयोगाचे नाही किंवा आपण धैर्यही सोडता कामा नये. याउलट आपल्याला हे समजले पाहिजे की मनाची वर्षाची प्रस्थापित दृढ सवय जायला वेळ हा लागणारच. ही सवय प्रयत्नांच्या सातत्याने, निरंतरतेने
व चिकाटीने बदलणे सहज शक्य आहे. पळालेल्या निसटलेल्या मनाला आपल्या लक्षात आल्यावर पुन्हा पुन्हा श्वासाच्या कामावर लावणे इतकेच आपले काम आहे. आपण हे केले की मनाच्या धावण्याच्या निसटून जाण्याच्या स्वभावाला आळा घालण्याच्या कामात आपण महत्त्वाचे पाऊल उचलले असे म्हणता येईल. या अभ्यासातील सातत्यामुळे पळणारे मन लवकर काबूत आणून परत कामाला लावणे सोपे होते. कालांतराने असावधानतेची वेळ कमी होत जाते व जागरूकता वाढत जाते व समाधीची प्रदीर्घताही वाढत जाते. जसजशी समाधी दृढ होत जाते तसतशी आपली प्रक्षुब्धता कमी होते. सुख, समाधान व उत्साह वाटतो. हळूहळू श्वासात बदल होतो. तो मंद, नैसर्गिक, हलका व रस्व होऊ लागतो. कधी कधी तर श्वास बंद झाला आहे की काय असेच वाटते. प्रत्यक्षात जसजसे मन शांत होत जाते तसतसे शरीर शांत होते व त्याच्या चयापचय क्रियाही मंद होतात. त्यामुळे त्याची प्राणवायूची गरजही कमी होते. श्वासोच्छवासाच्या सजगतेचा अभ्यास करताना कधीकधी साधकांना नेहमीपेक्षा वेगळे अनुभव येऊ शकतात. डोळे बंद असताना सुद्धा प्रकाश दिसतो, दृष्टांत होतात, अवर्णनीय संगीत कानावर पडते. हे सर्व अनुभव म्हणजे ध्यानात साधलेली उच्च दर्जाची लय होय. मनाच्या उच्च दर्जाच्या समाधीमुळेच असे दिव्य अनुभव येतात. त्यांना बाकी फार महत्त्व नाही व आपण त्यांना फारशी किंमत पण देऊ नये. आपल्या ध्यानाचे साधन मात्र श्वासोच्छवास हेच ठेवावे, कारण इतर कोणतीही गोष्ट ही ध्यानात केवळ व्यत्ययच असते. आपण अशा अनुभवाची अपेक्षा पण करू नये, कारण काही जणांच्या बाबतीत असे अनुभव येतात तर काहींच्या बाबतीत ते येत नाहीत. असे अनुभव म्हणजे या मार्गातील प्रगतीच्या मैलाच्या दगडासारख्या केवळ खुणा आहेत. केव्हा केव्हा या खुणा झाकलेल्या असतात आणि किंवा मार्गावरून आपण इतक्या वेगाने एकाग्रतेने जात असतो की या खुणांकडे आपले लक्ष जातच नाही. पण आपण जर या मैलाच्या दगडांनाच महत्त्व दिले, त्यांना चिकटून बसलो तर आपल्या उद्दिष्टापर्यंत कसे पोहोचणार? प्रगती येथेच खुंटेल, कारण असे इंद्रियजन्य असामान्य अनुभव अगणित असतात. धर्मपालन करणारे अशा अनुभवांची कधीच अपेक्षा करत नाहीत, तर आपल्या खऱ्या स्वभावाचे स्वानुभवाने विकसित झालेले अंतर्ज्ञान मिळवतात की ज्याच्या आधारेच दुःखमुक्तीपर्यंत पोहोचता येते. हेच त्यांचे उद्दिष्ट असते. म्हणूनच आपण श्वासावर आपले लक्ष केंद्रित करणे चालू ठेवावे. जसजसे मन जास्त एकाग्र होईल तसतसा श्वास मंद मंद होऊन त्याची जाणीव अस्पष्ट होत जाईल व त्याचा मागोवा घेण्यासाठी परत आपल्याला मनही अधिकाधिक एकाग्र करावे लागेल. त्यासाठी प्रयत्नही जास्त करावे लागतील. वरवरच्या सत्याला छेदून अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला सतत आपल्या मनाला धारदार बनवावे लागते. मनाची एकाग्रता वाढवणारी अजूनही पुष्कळ तंत्रे आहेत. त्यात काही शारीरिक क्रिया परत करणे, एखाद्या मंत्राचा जप सतत करणे व वेगवेगळ्या मूर्ती ध्यानासाठी वापरणे हे येते. आपले मन ह्या ध्यान साधनांमध्ये एवढे तादात्म्य पावते की त्यामुळे आपण भौतिक जगाच्या पलीकडचा प्रासादिक आनंद उपभोगू शकतो. ही अवस्था जोपर्यंत टिकून राहते तोपर्यंत तो आनंदही टिकून राहतो, याबद्दल संशयच नाही. पण जेव्हा ही अवस्था संपते त्यानंतर परत आपण आपल्या नेहमीच्या जगात येतो व पूर्वीसारख्याच नेहमीच्या समस्या आपल्याला पुढे हजर होतात. ही तंत्रे मनाच्या वरच्या पृष्ठभागावर शांतीचा व आनंदाचा थर निर्माण करण्यापुरतीच कामी येतात, परंतु मनाचा आतील व खोलवर भाग तसाच अस्पर्शी राहतो. ह्या ध्यानात जी साधने वापरली जातात त्यांचा प्रत्येक क्षणाच्या आपल्याबद्दलच्या खऱ्या सत्याशी कोणताही संबंध नसतो. आपणास त्यामुळे मिळणारा आनंद वा सुखकारक अनुभव हा उत्स्फूर्तपणे मनाच्या शुद्धतेमुळे त्याच्या खोलीतून निर्माण झालेला असण्यापेक्षा मनावर लादलेला आणि जाणून बुजून निर्माण केलेला असतो. सम्यक समाधी म्हणजे आध्यात्मिक बेहोशी असू शकत नाही. ही सर्व प्रकारच्या अनैसर्गिक अतिरंजित भ्रामक कल्पनांपासून पूर्णपणे मुक्त असायला हवी. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीत पण ध्यानातील वेगवेगळ्या तादात्म्याच्या ध्यानावस्था मांडल्या आहेत. मुक्तावस्था प्राप्त करण्यापूर्वी गौतमांना सुद्धा अशा 8 वेगवेगळ्या समाधी अवस्था शिकवल्या गेल्या होत्या व पुढील आयुष्यातही ते त्यांचा अभ्यास करत होते. परंतु ह्या सर्व समाधी अवस्था देखील त्यांना संपूर्ण मुक्त करू शकल्या नव्हत्या आणि म्हणूनच अशा अवस्थांचे कार्य फक्त प्रगतीच्या मार्गावरील विकासाचे टप्पे दाखवणे हेच आहे.
यावर भगवान बुद्धांनी भर दिला आहे. ध्यानामुळे एकाग्रतेची क्षमता वाढवायची असते. अर्थात ती प्रासादिक आनंद उपभोगण्यासाठी नाही, तर मनाला आपल्यातील खऱ्या सत्याचा शोध घेण्याचे तीक्ष्ण हत्यार बनवण्यासाठी, की ज्याने योग्य संशोधन करून आपण मनावरचा पूर्वसंस्काराचा पगडा दूर करू शकू. हा पगडा हे अज्ञानच आपल्या दुःखास कारणीभूत होते. सम्यक समाधी हीच. प्रश्नोत्तरे. प्रश्न: आनापान अभ्यास करताना आपण साधकांना पोटावर मन एकाग्र करण्यास सांगण्याऐवजी ते नाकाजवळील भागावर एकाग्र करण्यास का सांगता? उत्तर: कारण साधक आनापान हा अभ्यास विपश्यना साधनेच्या अभ्यासाची तयारी म्हणून करतात व ह्या प्रकारच्या विशेष विपश्यना अभ्यासात अतिशय उच्च दर्जाची मनाची एकाग्रता लागते. एकाग्रतेचे क्षेत्र जेवढे लहान तेवढी एकाग्रता जास्त तीव्र होते. या प्रतीची एकाग्रता निर्माण करण्यासाठी पोटाचा भाग हा फार मोठा होईल. यासाठी सगळ्यात योग्य जागा नाकपुड्याजवळील भाग हीच आहे. म्हणून भगवान बुद्धांनी या ठिकाणी एकाग्रता करण्याचे मार्गदर्शन आपल्याला केले आहे. प्रश्न: श्वासोच्छवासाच्या सजगतेचा अभ्यास करताना श्वासाची मोजणी करण्यास परवानगी आहे का? किंवा श्वास आत घेताना आत व श्वास बाहेर सोडताना बाहेर असे म्हणणे कितपत योग्य होईल? उत्तर: नाही. सतत शब्दाचा उपयोग करून चालणार नाही. सतत जर श्वासाच्या सजगतेबरोबर आपण शब्द जोडलात तर हळूहळू शब्दालाच जास्त महत्त्व येईल व श्वासाच्या सजगतेबद्दल आपण पूर्णपणे बेफिकीर व्हाल. मग श्वास आत घ्या किंवा बाहेर सोडा. तुम्ही आत असे म्हणाल त्याप्रमाणेच श्वास बाहेर सोडा किंवा आत घ्या म्हणजेच तुम्ही बाहेर असे म्हणाल. मग हे शब्दच मंत्र बनतील. तेव्हा ह्या भानगडीत न पडता केवळ श्वासाबरोबर राहा. फक्त श्वासाबरोबर, निव्वळ श्वासाबरोबर. प्रश्न: केवळ समाधीचाच अभ्यास मुक्तीसाठी पुरेसा नाही का? उत्तर: नाही. कारण समाधीच्या अभ्यासामुळे निर्माण होणारी मनाची शुद्धता ही केवळ दडपणातूनच निर्माण झालेली असते. ती पूर्वसंस्काराचा क्षय झाल्यामुळे आलेली नसते. हे तर एखादी पाण्याची टाकी, त्यात धुलीकण खाली बसवणारे तुरटीसारखी निवळी टाकून स्वच्छ करण्यासारखे आहे. तुरटी टाकीच्या पाण्यातील सर्व धुलीकणांना खाली तळाशी बसण्यास भाग पाडते व पाणी स्फटिकासारखे स्वच्छ करते. त्याचप्रमाणे समाधी मनाचा वरचा भाग अगदी स्फटिकासारखा स्वच्छ करते, पण मनाच्या अंतर्भागात अशुद्धतेची पुटे तशीच कायम राहतात. आणि आपल्याला जर मुक्तीपर्यंत पोहोचायचे असेल तर ही सुप्त अशुद्धता दूर करणे जरुरीचे आहे. अंतर्मनातील अशुद्धता मुळापासून नष्ट करण्यासाठी विपश्यनेच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रश्न: भूतकाळ व भविष्यकाळ यांना संपूर्णपणे विसरून फक्त वर्तमान क्षणावरच लक्ष केंद्रित करणे धोकादायक नाही का? प्राणी असेच आयुष्य नाही का जगत? जो आपला भूतकाळ विसरतो तो नक्कीच त्याची पुनरावृत्ती करणार नाही का? उत्तर: विपश्यनेचा विधी आपल्याला आपला भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांना पूर्णपणे विसरा किंवा त्यांची अजिबात दखल घेऊ नका असे कधीच शिकवणार नाही. सध्या आपल्या मनाची सवय ही सतत भूतकाळातल्या आठवणी उगाळत बसणे किंवा भविष्यातल्या योजनांच्या अभिलाषेने किंवा भीतीने घाबरून जाणे व आपल्या पुढ्यात असणाऱ्या वर्तमानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे अशीच नाही का? ह्याच चुकीच्या सवयीमुळे आयुष्य दुःखमय होते. साधनेच्या अभ्यासाने आपले पाय वर्तमानातच भक्कमपर्यंत रोवायला आपण शिकता. ह्याच भक्कम पायावर उभे राहून भूतकाळापासून मार्गदर्शन घेऊन भविष्याची योग्य ती योजनाबद्ध तरतूद आपण करू शकता. प्रश्न: मी जेव्हा ध्यानाला बसतो व माझे मन भरकटते तेव्हा मला असे आढळून येते की माझ्यात अभिलाषा निर्माण झाली आहे. त्यावेळी हे योग्य नाही याची जाणीव होऊन मी प्रक्षुब्ध होतो. या परिस्थितीशी मी सामना कसा करावा? उत्तर: अभिलाषा निर्माण झाली म्हणून प्रक्षुब्ध का व्हावे? माझ्यात अभिलाषा उत्पन्न झाली आहे या वस्तुस्थितीचा फक्त स्वीकार करा, बस. मग त्यातून आपण मुक्त व्हाल. जेव्हा आपल्याला मन भरकटले आहे असे जाणवेल तेव्हा त्याचा स्वीकार करा. बघ, मन भरकटले आणि बघा, मन परत आपोआप ताळ्यावर येईल. मनात अभिलाषा निर्माण झाली म्हणून किंवा ते भरकटले म्हणून उगाचच तणाव निर्माण करू नका. आपल्या अशा वागण्याने आपण नवीन द्वेषच निर्माण करता. आपण ह्या घटनेचा केवळ स्वीकार करा, ती मान्य करा
केवळ त्याचा स्वीकारच त्याच्या मुक्ततेसाठी पुरेसा आहे. प्रश्न. सर्व बौद्ध ध्यान प्रणालींचा विचार तर योगाभ्यासात अगोदरच आलेला आहे. मग भगवान बुद्धांनी शिकवलेल्या ध्यानात नाविन्य असे कोणते आहे? आज जो योगाभ्यास म्हणून ओळखला जातो तो भगवान बुद्धांनंतर विकसित झालेला आहे. पातंजल यांचा काळ भगवान बुद्धांच्या 500 वर्षानंतरचा आहे. म्हणून स्वाभाविक त्यांच्या योगसूत्रात भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे. भगवान बुद्धांच्या पूर्वीही भारतात योगाभ्यास प्रचलित होता व त्यांनी त्याची अनुभूती त्यांना झालेल्या अंतर्ज्ञानापूर्वीच घेतली होती. पण हा सर्व अभ्यास पूर्वी शील व समाधी इतपतच मर्यादित होता. एकाग्रतेची मर्यादा 8 प्रकारच्या समाधीपर्यंतच सीमित होती. 8 प्रकारे मनाला तल्लीन करता येत होते. 8 प्रकारची तल्लीनता ही पूर्णपणे आपल्या इंद्रियांच्या कक्षेतीलच होती. भगवान बुद्धांनी 9व्या ध्यानाचा शोध लावला, ते म्हणजे विपश्यना. विपश्यना म्हणजे अंतर्दृष्टीचा विकास की जो साधकाला इंद्रियातीत अवस्थेत घेऊन जाईल, अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाईल. प्रश्न. मला असे वाटते की मी इतर लोकांना फार कमी लेखतो. ह्या समस्येवर उत्तम तोडगा कोणता? उत्तर. ध्यानाच्या मदतीनेच आपण यातून मार्ग काढा. जर आपल्यावर अहंकाराचा पडगडा असेल तरच आपण इतरांना गौण अथवा हीन समजतो व त्याच्यातील कमीपणा दाखवून स्वतःचे महत्त्व वाढवतो. पण ध्यानाने तर नैसर्गिकरित्या अहंकारच नाहीसा होत जातो आणि तो जेव्हा कमी कमी होत असतो तेव्हा आपण दुसऱ्याला दुखवणे आपोआपच थांबवतो. ध्यान करा म्हणजे ही अडचण आपोआपच दूर होईल. प्रश्न. बऱ्याच वेळा माझ्या कृत्यांबद्दल मला अपराधी वाटते. उत्तर. अपराधीपणाची भावना आपल्याला कधीच उपयोगी पडणार नाही. त्यामुळे नुकसानच होईल. धर्माचरणात अपराधीपणाला स्थानच नाही. जेव्हा आपण अपराध केल्याची जाणीव आपल्याला होते, जेव्हा आपली एखादी चूक आपल्या लक्षात येते, तेव्हा तिचे कोणत्याही प्रकारचे समर्थन न करता किंवा ती लपवून न ठेवता तिचा स्वीकार करा. आपल्याला ज्यांच्याबद्दल आदर असेल अशा व्यक्तीकडे आपण जा व त्यांना सांगा, माझ्या हातून ही चूक झाली आहे व ती परत घडू नये यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. मग साधना सुरू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या समस्येतून तुम्ही बाहेर येत आहात. प्रश्न. आपण आपल्यातल्या अहंकाराला नेहमीच खतपाणी का घालतो? मी माझ्यातला मीपणाच वाढवण्याच्या प्रयत्नात का असतो? उत्तर. अज्ञानामुळेच आपण आपल्या मनाला ही सवय लावली आहे. विपश्यनाच आपल्याला या अहितकारी सवयीतून बाहेर काढू शकेल. आपल्या स्वार्थाचा विचार करण्यापेक्षा आपण इतरांच्या हिताचाही विचार करू लागाल. प्रश्न. पण हे कसे घडेल? उत्तर. यातील पहिला टप्पा म्हणजे आपण किती स्वार्थी व आत्मकेंद्री आहोत हे ओळखणे. खरे म्हणजे सत्याची यथार्थता पटल्याशिवाय स्वतःवरील प्रेमाच्या मूर्खपणातून आपण बाहेर तरी कसे येणार? आपण जसजसे विपश्यना ध्यानात परिपक्व व्हाल तसतशी आपल्याला जाणीव होईल की आपण दुसऱ्यावरही स्वार्थापोटीच प्रेम करीत आहोत. आपल्याला समजू लागेल, मी कोणावर प्रेम करीत आहे? मी इतरांकडून अपेक्षित असणाऱ्या स्वार्थापोटीच इतरांवर प्रेमाचे नाटक करतो आहे. स्वतःला अपेक्षित असे इतरांना वागावे असेच आपल्याला वाटत आहे. ज्या क्षणी तो माणूस वेगळा वागतो त्या क्षणी त्याच्यावरचे ओझे संपते, त्याच्यावरचे माझे प्रेम संपते. मग खरोखरच मी दुसऱ्यांवर प्रेम करतो की स्वतःवरच? बौद्धिक स्तरावरून नाही तर विपश्यनाच्या अभ्यासानेच या प्रश्नाला स्पष्ट उत्तर मिळू शकेल. आणि एकदा याचा स्पष्ट अनुभव येऊ लागला की स्वार्थीपणातून आपली सुटका होऊ लागेल. तसेच इतरांवरचे आपले शुद्ध प्रेम विकसित होऊ लागेल. निस्वार्थी प्रेम, एकतर्फी प्रेम, परतीची कोणतीही अपेक्षा न ठेवता नुसतेच देण्याची वृत्ती वाढीस लागेल. प्रश्न. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांपैकी बरेच लोक नशेत असतात हे मी जाणतो. मला नेहमीच प्रश्न पडतो की त्यांना मदत करणे म्हणजे नशापानास उत्तेजन देणे नव्हे का? प्रश्न. उत्तर. असे होते खरे. म्हणून जेव्हा आपण दान देतो तेव्हा त्याचा उपयोग योग्य प्रकारे होतो किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी पण आपल्यावरच आहे. अन्यथा ह्या दानाचा उपयोग कोणालाच होणार नाही. अशा लोकांना पैसा देण्यापेक्षा जर त्यांना त्यांच्या व्यसनापासून दूर होण्यास आपण मदत करू शकलो तरच आपण त्यांच्या खरे
उपयोगी पडल्यासारखे होईल. आपण जी कृती करतो ती शहाणपणातूनच निर्माण झालेली असावी. प्रश्न, आपण जेव्हा आनंदी व्हा असे म्हणता तेव्हा त्याची दुसरी बाजू दुःखी व्हा अशी आहे असे मला वाटते. उत्तर, का? दुःख कशासाठी? त्यातून बाहेर या. प्रश्न, बरोबर आहे, पण मला असे वाटते आपल्याला समतोल हवा आहे ना. उत्तर, समतोलामुळेच आपण समाधानी होता. जर आपला समतोल ढळला असेल, आपण दुःखी झाला असाल तर समतोल परत मिळवा, आनंदी व्हा. प्रश्न, मला वाटले समतोल मिळवा, निष्क्रिय व्हा. उत्तर, नाही. समतोल आपल्याला आनंदी बनवतो, सुखी बनवतो, निष्क्रिय नाही. जेव्हा आपण समतोल मिळवता तेव्हा आपण विधायक होता. कथा आहे. कथा, दुधाची खीर पांढरी म्हणजे मऊ की वाकडी. एकदा एका शहरात 2 अतिशय गरीब मुले राहत होती. त्यापैकी एक जन्मापासून आंधळा होता तर दुसरा नेहमी त्याला मदत करीत असे. दोघी शहरात व आसपासच्या भागात दारोदार भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असत. भिक्षा मागण्यासाठी ते दोघेही बरोबर झिंडत असत. एके दिवशी तो आंधळा मुलगा आजारी पडला. दुसरा मुलगा त्याला म्हणाला, आज तू इथेच थांब व विश्रांती घे. मी एकटाच गावात जाऊन भिक्षा मागून आणतो, त्यातून तू पण घे. आणि तो भिक्षेसाठी गावात गेला. त्या दिवशी त्याला एका ठिकाणी दुधापासून केलेली खीर मिळाली. त्याने त्यापूर्वी अशी स्वादिष्ट खीर कधीच खाल्लेली नव्हती. त्यामुळे त्याने ती आनंदाने व आवडीने खाल्ली. दुर्दैवाने त्याच्याजवळ भांडे नसल्यामुळे त्याला खीर तेथेच खाऊन संपवावी लागली. आपल्या मित्रासाठी घरी आणता आले नाही. आपल्या अन्न साथीदाराकडे परत आल्यावर तो त्याला म्हणाला, मित्रा, आज मला फारच छान दुधाची खीर मिळाली होती, पण दुर्दैवाने माझ्याजवळ भांडे नसल्यामुळे मी तुझ्यासाठी आणू शकलो नाही. मला फार वाईट वाटले रे. अंध मुलाने त्याला विचारले, असू दे रे, पण दुधाची खीर म्हणजे काय आणि ती कशी असते ते तर सांग. अरे, दूध पांढरे असते ना, तसेच खीर पण पांढरी असते. जन्मापासून अंध असल्यामुळे त्या अंध मुलाला पांढरी म्हणजे कशी ते काही कळले नाही. त्याने विचारले, पांढरी म्हणजे कशी रे? पांढरी म्हणजे तुला माहीत नाही? नाही रे, मला माहीत नाही. तू सांग ना. अरे, पांढरी म्हणजे काळ्याच्या विरुद्ध. असं होय, पण काळे म्हणजे काय? त्याला काळे म्हणजे काय हेही माहीत नव्हते. अरे, जरा समजण्याचा तर प्रयत्न कर. पण त्या अंधास काही समजले नाही. मित्राने त्याला समजवण्याच्या प्रयत्नात थोडे इकडे तिकडे बघितले तेव्हा त्याला एक बगळा दिसला. त्याने त्या बगळ्याला पकडून आणून आपल्या मित्राकडे आणले व त्याला म्हणाला, हे बघ, पांढरे म्हणजे या पक्षासारखे. डोळे नसल्यामुळे त्या अंध मुलाने बगळ्याला जवळ येऊन चाचपले व तो म्हणाला, हो, मला आता कळाले. पांढरे म्हणजे काय ते. पांढरे म्हणजे मुलायम, मऊ. नाही, पांढरे म्हणजे मऊ नाही. पांढरे असण्याचा मऊपणाशी काहीही संबंध नाही. पांढरे म्हणजे पांढरे. अरे, जरा समजावून घेण्याचा तर प्रयत्न कर. अरे, पण तू जर मला सांगितलेस पांढरे म्हणजे या बगळ्यासारखे म्हणून. मी ते पक्षाला हात लावून बघितला तेव्हा तो मला मऊ वाटला. म्हणजे दुधाची खीर मऊ नाही का? पांढरे म्हणजे मऊच. नाही बाबा, तुला समजले नाही. परत प्रयत्न कर. अंध मुलाने पुन्हा एकदा बगळ्याला हातात घेतले व त्याच्या चोचीपासून शेवटपर्यंत त्याने पुन्हा हात फिरवला. त्याचे शरीर स्पर्श करून पाहिले. चोचीच्या टोकापासून तर शेपटीपर्यंत साच पडून झाल्यावर तो अंध मुलगा म्हणाला, अरे हो, आता मला समजले. पांढरे म्हणजे असे वाकडे. दुधाची खीर अशी वाकडी असते तर? अंधाला पांढरे म्हणजे काय हे समजणे अशक्यच आहे, कारण पांढरे म्हणजे काय याचा त्याला अनुभव कसा येणार? पांढरे म्हणजे काय हे समजण्याची क्षमता त्याजवळ नाही. आपणालाही खरे सत्य म्हणजे काय हे जाणण्याची क्षमताच जर नसेल तर त्याची प्रचिती कशी येणार? म्हणूनच ती क्षमता विकसित होईपर्यंत ते आपल्याला पांढऱ्या बगळ्यासारखे वाकडेच वाटणार. नमो बुद्धाय. जय भीम. प्लीज like, share and subscribe my YouTube channel. Thank you.